श्री बेल्लेश्वर विद्यालयाच्या स्कूल कमिटीच्या सदस्यपदी सर आपली नियुक्ती झालेली आहे आणि आपण ह्याच शाळेमध्ये शिक्षण घेतलंय, लहानाचे मोठे झाले. तर आज शाळेसाठी व शाळेला ज्या मुलांना उपयुक्त असे काय पुढचे निर्णय तुम्ही घेशाल? पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या वटवृक्षाच्या एका सावलीखाली येण्याचा सन्मान मिळाला हे माझं भाग्य समजतो मी. ज्या शाळेमध्ये आपण एक दोनचे धडे गिरवले त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी 6 वर्ष अध्यक्षपद भूषवलं आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या बेल्लेश्वर विद्यालयामध्ये यावर्षी मला स्कूल कमिटीवरती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तर नियुक्ती होऊन आता 2 महिने झालेले आहेत आणि मी काय करील हे सांगण्यापेक्षा मी करून दाखवल्याच्या नंतर सांगेल की मी काय केलेलं आहे तिथे गेल्याच्या नंतर. आणि अगोदर सांगण्यापेक्षा आपण नंतर करून दाखवलेलं चांगलं. सद्यस्थितीला एवढीच एक विनंती आहे ग्रामस्थांना, देणगीदारांना की आपल्याला स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्या ह्या सरकारी शाळा आहेत त्यांना एक चांगला ड्रेस कोड आपण दिला पाहिजे. ही माझी मागणी आहे की बेल्लेश्वर विद्यालयामध्ये 1200 विद्यार्थी आहेत, जिल्हा परिषद शाळेत 200, असे 1400 विद्यार्थ्यांना एक ट्रॅक सूट करणं हे पहिल्यांदा अनिवार्य आहे. तर मी ग्रामस्थांना विनंती करतो की आपल्या देणगीतून जर या ठिकाणी कोणी डोनर भेटला तर हे ट्रॅक सूट या दोन्ही शाळांना मिळावे ही पहिली प्रायोरिटी आहे. आणि तदनंतर शाळेमध्ये गुणवत्ता, भौतिक सुविधा या टप्प्याटप्प्याने सगळ्या करू. पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.